यापूर्वी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस तट यांनी जामीन नाकारल्यानंतर प्रशांत कोरटकरनं वकिलांमार्फत जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. काश्यप यांच्या समोर या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली। यावेळी कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी व्हीसीद्वारे बाजू मांडताना कोरटकरचा मोबाईल आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यात आला असून तो तपासात सहकार्य करत असल्यानं त्याला जामीन मिळावा अशी मागणी केली। सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी कोरटकर पसार असलेल्या काळात कुणाच्या संपर्कात होता याची चौकशी अजून झालेली नाही, त्याला जामीन मिळाला तर तो पुन्हा पसार होऊ शकतो, त्यामुळे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद केला। फिर्यादी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आणि महापुरुषांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही कोरटकर याचा चेहरा सावंत यांनी लोकांसमोर आणलाय असं सांगत त्याला जामीन देऊ नये अशी मागणी केली। या केसच्या संदर्भातला घटनाक्रम आणि वस्तुस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असं दिसते की प्रशांत कोरटकरला जेव्हा इंद्रजित सावंत यांना फोन करावा वाटला तेव्हा त्यांनी 12 वाजता रात्री फोन केला, 12 वाजता नंतर। म्हणजे एका अनोळखी माणसाला 12 वाजता नंतर फोन करायचा, शिवीगाळ करायची, अत्यंत वाईट भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि जिजाऊ माँसाहेबांचा अपमान होईल, म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडतील, चिखल उडेल अशा पद्धतीने वक्तव्य करायचे आणि नसलेला एक ब्राह्मण आणि मराठा वाद तयार करायचा। महाराष्ट्रात शांतता आहे, कोल्हापुरामध्ये शांतता आहे आणि अशा वेळेस मुद्दामून जातीवर आधारित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारं जे वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे ही पहिली वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे। आज असं मांडण्यात आलं की यांनी न सांगता रेकॉर्ड का केलं आणि त्यांनीच गुन्हा केलेला आहे। त्याच्यामुळे मी स्पष्टपणे कोर्टात पण सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सेपरेट ऑफेन्स रजिस्टर व्हावा, ती केस चालवावी, आम्ही ती केससुद्धा चालवायला येऊ। परंतु नवरा आणि बायकोमधलं जे कॉन्व्हर्सेशन असते ते जसं प्रोटेक्टेड कॉन्व्हर्सेशन आहे, प्रिव्हिलेज कॉन्व्हर्सेशन आहे, तसं स्वरूप या कॉन्व्हर्सेशनला नाही। त्यामुळे समाज हितासाठी असा एखादा वाईट चेहरा, वाईट विचार करणारा माणूस हा समोर आणणं हे एखाद्या समाजातल्या चांगल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं वहन इंद्रजित सावंत यांनी केलेलं आहे। शिवद्रोही कोरटकरच्या जामीन सुमारे तासभर सुनावणी चालली। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश डी.व्ही. काश्यप यांनी बुधवारी याबाबत निर्णय देणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे बुधवारी जेल की बेल याचा फैसला होणार आहे।